कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एका राज्याचा एक राजकुमार असतोय काय, आणि त्याला दुसऱ्या एका राज्यातली राजकुमारी आवडत असते। ते म्हणतात ना, काही गाठी वरनच बांधले गेलेल्या असतात, देवानच बांधलेल्या असतात। तसं या दोघांच्या लग्नाची गाठबी अंबाबाईने बांधलेली असत्या। कशी काय चक्र फिरतात माहित नाही, या दोघांचं लगीनच होतंय। सरकार, अहो राजा राणीचं कधी लग्न होत नसतं, स्वयंवर होत असतो। स्वयंवराचं काय खरं नसते ते तुम्हाला सांगू नको। ह्यांचं नॉर्मली लगीनच होतंय। ते 7 जन्माची वचनं बिचनं देऊन, अग्नीला 7 फेरे बिरे घेऊन पवित्र लगीन। हा, तर ते लगीन झाल्यावर मग आपल्या राजकुमाराचा होतोय राजा, आणि राजकुमारीची होत्या राणी, बरोबर। राणी राजाच्या गळ्यात हार टाकत्या, पण हार टाकता टाकता एक गमजा करत्या। ती काय करत्या, ती फक्त लग्नाचा हार टाकत्या, प्रेमाचा हार काय टाकतच नाही राजकुमाराच्या गळ्यात। ती म्हणते आपला का तुझ्यावर काय प्रेम बिम नावा, तुझ्यासारख्या आडाने गोळ्यावर कोण प्रेम करणार। राजकुमार म्हणते ओके, तुमचं पण बरोबर आहे। पण ह्या सगळ्या परिस्थितीमुळे दरबारात सगळी खळबळ माजत्या, कारण हे शिकलेल्या लोकांनी हे अडाणी लोक काय आवडतच नसतात, त्यासनी काही ती पडतच नसतात, बरोबरच आहे। पण सगळी अशी खळबळ माजते आणि वातावरण असं जरा हार्ड होतंय। ह्या सगळ्या अशा तापलेल्या वातावरणात एक दिवशी आपली उत्साही कार्यकर्ती जी राणी असते नवीन नवीन झालेली, ती राजाच्या आईवर म्हणजे राजमातेवर आरोप करते। राजमाता सगळं ऐकून घेते शांतपणे, ती चिडत नाही। ती म्हणते ठीक आहे, तू माझ्यावर आरोप केलास ठीक आहे, पण तो आरोप जर तू सिद्ध करू शकली नाहीस तर तू वनवासात निघून जायचं, आणि जर तू सिद्ध केलास तर मी वनवासात निघून जाणार। झालं का? आली का आता पंचायत? भांडणं कुणाची? ह्या दोघींची। मधल्या मध्ये अडकलो कोण? यो आपला राजा। काय काय बोलणार आता या दोघींनी? तो लई त्या दोघींनी समजावण्याचा प्रयत्न करतोय, असं करू नका, भांडू नका, या असल्या काही आटीपिटी घालू नका, पण त्या काही दोघी ऐकाय नाहीत। अडाणी तर अडाणी, त्या तर ऐकतच नाहीत, पण ज्या शान्या शान्या म्हणत होतो आपण त्या आपल्या राणी सरकार, त्या बी ऐकत नाहीत। मग काय शेवटी व्हायच ते होते, राणी काय आरोप सिद्ध करू शकत नाही, आणि ठरल्याप्रमाणे राणीला हद्दपार व्हायला लागते। ह्या सगळ्यात वाईट गोष्ट अशी होत्या की राजाला स्वतःला राणीचा हात पकडून तिला जंगलात सोडून यायला लागते, ज्या राणीवर त्यानं जीवापाड प्रेम केलेलं असतं। राजा स्वतःच्या काळजावर एवढा मोठा दगड ठेवून ही गोष्ट करतोय, त्याला बिलकुल ते आवडत नाही, पण करणार काय? ह्यांचं चॅलेंज असते ना दोघींचं। ह्या सगळ्या प्रकरणात राजाच वाईट ठरतोय दोन्हीकडनं बी, कारण राजमाता बी राजाला म्हणते हा त्या राणीनं माझ्यावर एवढे आरोप केले तरी बी तुम्ही राणीवर प्रेम करताय, आणि राणी तर चिडलेलीच असते का माझा नवराच मला जंगलात सोडून आलाय। थोडक्यात काय, राजाच्या मनाचा विचार इथं कोणच करत नाही। मग राजाचं फिरते डोसकं, त्याच्या डोसक्याची शीर उडत्या, तो एक दिवशी म्हणतोय आता बास। आता बास। सरकार, पुढची गोष्ट सांगा ना। नाही नाही नाही, लई मोठी गोष्ट आहे, तास बी संपला, नंतर का होतं? नाही नाही, कसं? प्लीज सरकार। ठीक आहे सांगतो। थांबा, पुढचा वर्ग आहे, शिक्षक येतील, आपल्याला थांबायला। मला उत्सुकता आहे गोष्टीत पुढे काय होतं याची। अजून मला तर कुठं माहिती आहे पुढे काय होणार। इथंच बोलवलं होतं भाऊजींनी। हो काय भाऊजी तुम्ही घाबरवताय? हे क्या? हे काय? बघा तर मग, आणि ओंक्या कुठे? अहो ओंकार जरा काम आलं त्याला म्हणून तो गेला। आहे का आता? म्हणलं एवढी भारी आनंदाची बातमी दोघांनी देईन, ओंक्या डोंक्या निमकी टांग दिली होय। डोंक्या टांग देणार नाही तर कोण देणार?
आनंदाची बातमी मला सांगा ना. अहो आज मी लय खुश, म्हणजे आमच्या आई साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं हॅपी हॅपी आज मी. वहिनीनं घरी घेऊन जाताय की काय? तसं असतं तर मग एवढ्या बारक्या गिफ्टवर आम्ही भागाभागी केली असती. एवढं मोठं गिफ्ट दिलं असतं का नाही मी, या झाडा एवढं दिलं असतं बघा, तुमच्या अख्ख्या घरात मावलं नसतं. अहो मग आनंदाची बातमी आहे तरी काय? आनंदाची बातमी ऐकायची. आज या ठिकाणी अधिपती सूर्यवंशी वर्गात पहिले आलेले टाळ्या. काय सांगताय काय भाऊजी? खरंच बोलताय की काय? हो खरंच की. विश्वास बसला नाही ना हो? माझा बी बसला नव्हता. बघितलो पेपर, अगाय बोललो एवढी मार्क कसं काय पडले तर बाप रे बाप, एवढं भारी वाटलं का नाही मला. सगळे टाळ्या बिळ्या वाजल्या, पोरांचे सगळं झालं. त्याच्यानंतर मास्तरीनबाईंनी स्वतः येऊन माझं अभिनंदन केलं स्पेशल. अरे वा भाऊजी, अभिनंदन. आणि मग मग पुढे काय झालं? काय नाही मग ते झालं, मग ते पेपर ते ठीक आहे. पण मला एक काय जाणवलं माहितीये काय, मला त्यांच्या नजरेत काहीतरी बारीक कळलं नव्हतं, मला चमकल्यावर जाणव. आता ते परवा गेलतो का नाही दर्शन घ्यायला, ते आकाश दर्शनची ते सहल होती, म्हणलं की तिथं पण मला त्यांच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं, शुक्रांची चांदणी. म्हणजे प्रगती झाली मग. आणि भाऊजी सुरुवात आहे, होईल हळूहळू. तुम्हाला जे काय अपेक्षित आहे ना ते सगळं होईल बघा. बरं भाऊजी, वहिनींच्या विषयात किती मार्क्स मिळाले तुम्हाला? अहो त्यांच्या विषयात तर पैकीच्या पैकी पडले. मला सांगतोय काय, पहिला आलो तर वर्गात तर. वा, म्हणजे तुमच्या प्रेमाच्या विषयात सुद्धा वहिनी कधीतरी पैकीच्या पैकी मार्क मिळवणारच. हा मिळवाय तर पाहिजे, पण कसं आहे आमचा विषय हार्ड आहे हो, त्याच्यामुळे जरा त्यांचं अवघड जाणार त्यासनी. पण तसं व्हायला पाहिजे. खरंच तुम्ही म्हणताय तसं झालं ना, माझं तर स्वप्नच आहे. पण आज खरं सांगतो, आज दिवसभर अशा का नाही आनंदाच्या उकळ्या अशा फुटा लागल्यात का नाही, तुमच्यामुळे झालंय घ्या सगळे. ओ भाऊजी, उगाच मला क्रेडिट देऊ नका बरं का. अहो हे सगळं तुम्हीच केलंय, सगळ्या कल्पना तर तुम्हाला सुचल्या ना. मी काय फक्त मार्ग सुचवला, पण सगळ्यात मोठं धाडस तुम्हीच केलंय. धाडस केलं म्हणा, आणि त्याची फळं बी आता मिळायला लागलेत. मिळतायत ना फळं? होय. मग अजून एक धाडस करा. कोणचं? थोरल्या सरकारांना याबद्दल सगळं जाऊन सांगा. एवढा अवघड जमते. कसं आहे, मी मास्तरीनबाईंची बाजू जर आमच्या आई साहेबांकडे सांगायला लागलो ना, ते चुकीचं होणार. कारण आई साहेबांची बाजू बरोबरच तर आहे. आमचं काय, आमचं दोघींवर मी तेवढंच प्रेम आहे. आमचा तोच तर प्रॉब्लेम झालाय सगळा. भाऊजी मला एक सांगा, जर वहिनींच्या जागी थोरल्या सरकार घरातून बाहेर गेल्या असत्या तर तुम्ही काय केलं असतं? वहिनींचं मन वळवलंच असतं ना. नाही तसं नाही, पण तो प्रश्नच येत नाही ना. कसं आहे माहितीये का, आमच्या आई साहेबांचा कसा विषय तुम्हाला माहिती आहे काय, समजा मास्तरीनबाईंचं म्हणणं बरोबर ठरलं असतं का नाही, त्यांच्या चॅलेंज जे काय होतं त्याच्यात मास्तरीनबाई शिकल्या असत्या का नाही, आई साहेब स्वतःहूनच घराकडे आल्या नसत्या. एवढ्या पक्क्या आहेत त्या शब्दाच्या. मग आता मी कोणत्या तोंडानं जायचं, असं सगळं मला काय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.